आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार कणी भाजपात जाणार। बांधकाम सभापती यतीन खोत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिल्पा खोत भाजपात जाणार। मुंबईतील नागपाड्यात कामगारांच्या मृत्यू प्रकरणात दोघांना अटक केलेल्या दोघांवर जेजे मार्ग पोलिसांकडून निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल। एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब निवडण्याची धमकी। न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्यानं खळबळ। आपत्कालीन परिस्थितीत विमान पुन्हा मुंबईत उतरवलं। महारेलकडून महाराष्ट्रात 2 वर्षात 32 पुलांची उभारणी। येत्या वर्षभरात आणखी 25 उड्डाणपुलांचं बांधकाम करण्याचं नियोजन। होळीसाठी चाकरमान्यांसाठी मुंबई आणि ठाण्यातून एसटीच्या जादा बस धावणार। एसटी महामंडळाकडून कोकणात 195 जादा बस धावणार। तर मुंबई महापालिकेतील 580 सफाई कामगारांना सेवेत काम करण्याचे कोर्टाचे आदेश। कचरा वाहतूक श्रमिक संघाचा कायदेशीर लढ्यात विजय। सर्वोच्च न्यायालयाने पालिकेची याचिका फेटाळली। वरळी बीडीडी-चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गतील 556 घरांचा एप्रिलमध्ये ताबा मिळणार। वरळीतील 30, 31 आणि 36 मधील पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देणार। मुंबई विद्यापीठात ई-कंटेंट आणि स्मार्ट क्लासरूम सुरू होणार। यामधून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणं शक्य होईल। विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी स्मार्ट क्लासरूम होणार। राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं भाडं सिडको भरणार। सिडकोच्या संचालक मंडळाने ठरावही पारित केला। प्रति महिना 4 लाख रुपये भाडेतत्वावर कार्यालयाची जागाही निश्चित केली जाणार।